मित्र नुकत्याच वर्तमानपत्रामध्ये आपल्याला एक बातमी कळाली असेल की येत्या एप्रिल 2026 मध्ये SIR जो आहे विशेष पुनरीक्षण जो आपला कार्यक्रम आहे मतदार यादीमधील सुसूत्रता आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या याद्या ज्या आहेत तर त्या स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे। इतर राज्याचा जर तुलना केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी SIR ला नक्कीच आपल्याला वेळ मिळालेला आहे। आपल्याला काही बारकावे होते, काही त्यामधील अडचणी होत्या, आता या अडचणीच्या सुद्धा आपल्याला काही गोष्टी माहिती झाल्या आणि आपल्याला नक्कीच काम करायला सोपं जाणार आहे। मित्र, याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही आपण SIR चं काम सुरू करण्या अगोदर आपण मॅपिंग कसं करणार आहोत, प्रोगेने मॅप कसं करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या काही विवाहित स्त्रिया आहेत ज्यांचं माहेरचा आपल्याला डाटा लागणार आहे तर अशा संदर्भामधला मागील मी व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर या माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग झाला असेल। या माहितीचा उपयोग करत असताना आपल्याला याची प्रत्येक नोंद आपल्याकडे ठेवायची आहे। चला तर मित्रांनो, आपण या संदर्भामध्ये आपण आता पुढची कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला SIR ला काम करणं सोपं जाईल, येणाऱ्या अडचणी ज्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि आपल्याला ऐन वेळेला जो आपण काम करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अशा अडचणी उद्भवू शकतात। एवढं याच्यामध्ये आपण बघतोय की SIR ला एवढं हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही का, तर आता येणारा काळच आपल्याला ठरवेल की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची नोंद आपल्याकडे हवी होती। त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये तुम्हाला मी माझ्या स्व अनुभवातून आणि त्यानंतर मी काम करत असलेल्या आपल्या सगळ्या समोर मी पण BOलो आहे, यामध्ये मी काम करत असताना मला आलेले अनुभव आणि यामध्ये आपण काय आता दक्षता घ्यावी जेणेकरून येणाऱ्या SIR मध्ये आपल्याला हा डाटा मिळवल्यानंतर आपल्याला नंतर अनेक नोटिशीला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे, अनेक आकडेवारी आपल्याला सादर करावी लागणार आहे, आपल्याला अनेक पुरावे निवडणूक आयोग जो आहे तर तो आपल्याला देईल, त्या पद्धतीनं सूचना देईल, त्या पद्धतीने आपल्याला निवडणूक कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहे। तर मग आपल्याला आता ऑफलाईन तर आपण डाटा मॅच केला, सगळे आपण ते कामही करत आहोत। काही जिल्ह्यामध्ये थोडाफार उशिरा सूचना मिळाल्यामुळे त्यांनी आता नेमकं काम चालू केलं असेल तर आपले मागील जे व्हिडिओ आहेत ते मॅपिंग साठी नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत। या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र आजचा हा स्पेशल जो व्हिडिओ आहे तर तो याच्यासाठी आहे की आपण आतापर्यंत मोबाईल मध्ये मॅपिंग केली, प्रोगेने ऍड केले, सेल्फ प्रोगेने केले, परंतु आता पुढच्या आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीला आपण कसं तोंड द्यायचंय, त्यानंतर त्याचा कसं आपल्याला सोपं जाईल काम करायला एप्रिल महिन्यामध्ये, कारण हा टाइम बाउंड कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही। आपल्याला आणखीनही वेळ आहे, आणखीनही वेळ गेलेली नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण नोंद करू शकतो। तर आपल्याला काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता SIR चा आपण मॅपिंग आणि सेल्फ मॅपिंग एवढे दोनच ऑप्शन बघतोय, जेव्हा SIR ऍक्टिव्हेट होईल तर त्यानंतर त्याच मध्ये अनेक अशा सब टॅब आहेत ज्यामध्ये आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मॅप केलं आहे त्या मॅपिंग केलेल्याच्या बाबीचा आपल्याला उत्तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला द्यायचे आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्कीच या व्हिडिओचा पुढील SIR मध्ये नक्की उपयोग होईल आणि त्यामध्ये आपल्याला कुठले काम आपण आताच केले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेळही वाचेल, लोकांचा त्रासही कमी होईल आणि आपलाही मानसिक त्रास कमी होईल। तर आपण या व्हिडिओ मधून बघूया। या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची मदत होणार आहे। मित्रहो, या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलंय की आपण मोबाईल मध्ये ज्या पद्धतीनं आपण मॅपिंग करून ठेवली तर याच्यासाठी मी सांगितलं होतं की आपल्याला एक प्रकारचं रजिस्टर सुद्धा तयार करायचं आहे किंवा एक्सेल शीट मध्ये किंवा तसे प्रिंट काढून जर ठेवल्या तर त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता। यामध्ये आपण आता बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं, आता आपण मॅपिंग केली समजूया, आपण प्रोगेने ऍड केले ते समजूया। तर एक गोष्टीची आपण आता माहिती घेऊ। जे व्यक्ती 2002 मध्ये होते आणि त्यांना आपण 2024च्या यादीमध्ये आपण त्यांना मॅप केलेला आहे आणि हे मॅप केल्यानंतर आपण त्यांना मोबाईल मध्ये मॅपिंग करून ठेवलंय, परंतु आता येणाऱ्या याच्यातल्या अडचणी कोणत्या आहेत हे नक्की एकदा समजून घ्या जेणेकरून ते एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या तुम्हालाही कळतील आणि ते समजतीलही आणि आपल्याला काय केलं पाहिजे आणखीनही आपण त्या वेळेचा उपयोगामध्ये आपण त्या दुरुस्त करू शकतो। तर असं एक उदाहरण सांगतो। एक व्यक्ती आहे की ज्यांचं 2002 मध्ये नाव समजा श्यामराव आहे, त्या ठिकाणी 2002च्या यादीमध्ये श्यामच नाव आहे
आणि त्यानंतर आडनावामध्ये काहीतरी चूक झालेली आहे किंवा प्रिंट मिस्टेक आहे किंवा त्या काळातलं वय जे टाकलेलं आहे आणि आजच्या काळाचं वय, तर हे वय सुद्धा आपल्याला अडथळा ठरणार आहे. का? कारण की त्याचे जे मुलं आहेत त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या वयाचा जो ताळमेळ आहे तर तो निवडणूक आयोग नक्की ज्याच्यावर संशय घेतो आणि आपल्याला पुन्हा त्याची उत्तरं द्यावं लागतं, त्या संबंधीचे पुरावे आपल्याला द्यावे लागतात. तर मग आपण याच्यामध्ये काळजी घेण्यासाठी काय आहे की आपण जी यादी मॅप करतोय 2002चा डाटा एकीकडे आणि आपल्या 2024चा डाटा एकीकडे असा करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणत्या व्यक्तीचा मागचा डाटा काय होता आणि आज रोजी आपण काय दिलेला आहे किंवा त्या व्यक्तीचा जो फॉर्म आहे इन्युमरेशन फॉर्म, तर तो इन्युमरेशन फॉर्म सुद्धा कसा भरायचा त्याचं सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक बघणार आहोत. इन्युमरेशन फॉर्म नक्कीच लवकरच येतील. SIR सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरच काम करायचंय, तर त्याची सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आता आपण हा डाटा जो आहे 2002चा आणि 2024चा, तर याच्यामध्ये आपण मॅपिंग कोणत्या पद्धतीने केलाय, त्याचं नाव काय होतं, त्याच्यात कुठल्या त्रुटी होत्या का, आज रोजी काय आहे, त्याचं पहिलं नाव काय होतं, आज रोजी काय आहे, याच्यामध्ये कुठली दुरुस्ती आहे किंवा वयाची दुरुस्ती आहे, तर या संदर्भाचा पूर्ण असा डिटेल आपल्याकडे रजिस्टरवर मेन्शन असावं. त्या व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. याच्यातून समजून घ्यायचं आहे की हिशोब द्यायचा आहे सोप्या भाषेमध्ये. हिशोब कसा द्यायचा आहे की त्यांचा मागील डाटा आणि चालू डाटा, त्यांनी स्वयंघोषित दिलेला डाटा, त्या इन्युमरेशन फॉर्म मध्ये भरून दिलेला तो माहिती, ती मॅप करताना निवडणूक आयोगाला जर शंका कुठं वाटली तर ते त्या संदर्भामधले पुरावे मागणार आहेत. तर त्या पुरावे जे आहेत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले आहे. याच्या मागील इतर राज्याचा जो SIR आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की त्यांनी 13 पुरावे मागितलेले आहे. त्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की आधारच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण आणि एक रशीद पत्रक सुद्धा दिलेलं आहे की आधार कार्ड हा राष्ट्रीयत्वाचा पुरावा नाही, तर तो एक ओळखीचा सपोर्टिव्ह पुरावा किंवा सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून आपल्याला तो घेता येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त 13 जे डॉक्युमेंट आहेत तर ते सुद्धा लवकरच आपल्याला कळतील. तसेच आता आपण त्या व्यक्तीच्या नावाच्या संदर्भामध्ये बघितलं, जे की 2002च्या यादीमध्ये आहे आणि 24च्या यादीमध्ये पण आहे. त्यांच्या वयाच्या याच्यामध्ये फरक असेल, त्यांच्या डाटामध्ये फरक असेल, त्यांच्या नावामध्ये फरक असेल, पहिला योग्य होता नंतर चुकीचा झाला किंवा पहिला चुकीचा होता नंतरचा त्रुटीचा झाला किंवा नंतर सुधारून घेतला किंवा दुरुस्त करून घेतला, अशी त्या व्यक्तीची नोंद आहे समजायचं. आणि मग या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये त्यांच्या नावात कुठं कुठं काय तफावत वाटते हे नक्कीच मार्क करून ठेवा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या इन्फॉर्मेशन फॉर्म नंतर आपल्याला ते कामी येणार आहे आणि आपण कुठल्या स्वरूपातला डाटा आपण करणार आहोत. आता आपलं हे नुसतं मॅप करणं म्हणजे काम झालेलं नाही. एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे, ते पुढील व्यक्तीला दिल्यानंतर त्याचा आपल्याला पुरावा सुद्धा ठेवायचा आहे की आपण त्यांना ओशी घ्यायची आहे फोटोच्या पुराव्यासहित, जेणेकरून त्या व्यक्तीने उद्या असं म्हणू नये सुनावणीच्या वेळेस की आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती किंवा आम्हाला ही BLO मार्फत पुरवल्या नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपण आजपासूनच त्याचा थोडा विचार करूया आणि या गोष्टीची काळजी करूया की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या उद्भवू नये आणि त्याला तोंड द्यायची गरज पडणार आहे. त्यासोबत आपण ज्या वेळेस इन्युमरेशन फॉर्म वाटपही करतो तर त्यावेळेस आपल्याला एक नक्की रजिस्टर ठेवायचा आहे की आपण या व्यक्तीला फॉर्म दिलेला आहे, त्याचा फोटो काढायचा आहे, त्याला फॉर्म त्याच्यानंतर आपल्याला जे दिलेलं नियोजित काळामध्ये दिलेले जे फॉर्म आहे ते परत घेऊन नुसते फॉर्म परत घ्यायचे नाही, तर ते प्रत्येक फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि आपण ज्या पद्धतीने आपण म्हणतो की प्रोगीनी ऍड केलेले, त्यांच्या मुलाला आपण ऍड केलेला आहे, तर मग मात्र त्यांचा वडिलाचा त्यांचा मिळता जुळता पुरावा जो निवडणूक आयोग ठरवेल तर तो पुरावा त्याच्यासोबत भरलेला अर्ज हा आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि जे व्यक्ती सेल्फ प्रोगेनी मधून आहेत, ज्यांचं इथं 2002 मध्ये नाव नव्हतं किंवा त्यांचे नाव नव्हते, त्यांचे आई वडील मयत असतील, आजी आजोबाला जोडलेला असेल किंवा आई वडिलांपैकी कुणाला तरी जोडलेला असेल, तर त्यांच्या सोबतचा आपल्याला पुरावा त्या ठिकाणी जोडायचा आहे. त्या फॉर्म सोबत आपण कोणत्या पद्धतीने त्यांना मॅप केलेला आहे. तर निवडणूक आयोग काय म्हणते की आपण जे मॅप करतोय, आपल्याला अधिकारी सूचना देत आहे की तुम्ही मॅपिंग करून घ्या. आपण मॅपिंग करून घेत आहोत, परंतु स्पष्ट तशा आपल्याला मॅपिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपण ही मॅपिंग अगदी स्वच्छ आणि निर्मळ पद्धतीने केली पाहिजे. म्हणजेच आपण मॅपिंग करत असताना पहिल्यांदा त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट करायलाच पाहिजे, मनानेच मॅपिंग करू नये. का तर नेमकं मॅपिंग करते वेळेस नंतर पुन्हा अनमॅप करणे प्रोसेस करता येईल, परंतु त्याच्यासाठी अधिकचा वेळ जाईल आणि मानसिक मनस्ताप आपल्याला सहन करावा लागेल. मग करायचं काय की आपण मॅपिंगचा प्रत्येक इत्यंतभूत माहिती आपल्याकडे असावी, त्याचं एक रजिस्टर असावं.
दुसरी गोष्ट, आपण जेव्हा फॉर्म वाटप करतो त्यावेळेस दिलेली ओशी, त्याचा पुरावा, आपण अर्ज खरंच दिला की नाही, त्याच्यानंतर केव्हा दिला, तर याचा सबळ पुरावा आपल्याला फोटो सहित असावा, जेणेकरून आपण ज्यावेळेस ते अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत, आल्यास त्या व्यक्तींना नोटिसा येणार आहेत, त्या नोटिसाही आपण तामील करणार आहोत आणि नोटिसा दिल्यानंतर सुनावणीसाठी त्या व्यक्तींचं पुन्हा आपल्याला काही गोष्टी पुढील निवडणूक आयोग सूचना देईलच, त्या पद्धतीने आपल्याला ते काम करायचं आहे. सोबत आपण जे पुरावे देणार आहोत किंवा आपण जी काही नोंद करून ठेवत आहोत आज रोजी मॅपिंगला, ही मात्र एकदम स्पष्ट आणि रिमार्क करून ठेवा, जेणेकरून ऐन वेळेला आपल्याला ती अडचण येणार नाही. आता याच्यामध्ये असंही होऊ शकतं ना की काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता आपण मॅपिंग करत असताना अनुभव आला असेल की 2002 मध्ये नाव होतं त्या व्यक्तीचं, परंतु आज रोजी त्याच्या वयामध्ये तफावत यायला लागली, 40च्या समोरचा अबो 40 इयर म्हणताय किंवा काहीतरी गोष्टी सांगताय, रिमार्क होतोय. आपण त्या व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात का होईना आपण आधी स्पष्ट सूचना येईपर्यंत आपण त्यांना सेल्फ प्रोगिनी म्हणून आपण ऍडही केलेला आहे. तसेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता नवीन विवाहित जे आहेत तर त्यांच्या माहेरकडील वडिलांचा जो पुरावा आहे 2002च्या यादीचा, तो आपल्याकडे लिहून ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीनं तात्पुरते आपण मॅपिंगही करत आहोत. सोबत याच्यामध्ये जर त्यांचं वैयक्तिक नाव असेल त्या यादीतलं, तर तोच यादीचा पुरावा म्हणून आपल्याकडे इकडं सेल्फ प्रोगिनीमध्ये ऍड करता येतं. त्या पद्धतीनं आपण तेही पर्याय चाचपणी केल्यानंतर आपण ती माहिती भरत आहोत. सोबत याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा आपल्याकडे फोन नंबर पाहिजे, कारण याद्या ज्या आहेत या सुटसुटीत कुटुंब वाईज याद्या नाही आहेत. कारण की काही जणांचे सदस्य हे दुसऱ्या यादीत गेलेले आहेत, एका गावामध्ये अनेक जर याद्या असतील तर, किंवा एकाच यादीमध्ये आई वडील एका सोयीनं आहेत आणि 1-2 मुलं नंतरचे नाव जे आहेत तर ते सुरुवातीला किंवा शेवटला किंवा कुठल्या यादीमध्ये आपल्याला याला काय म्हणता येईल, जोड यादी जी असते आपल्याला येणारी, तर त्या यादीमध्ये ते नाव आहेत. आणि मग याचा डाटा आपल्याकडे असावा, प्रत्येकाच्या ठिकाणी मोबाईल नंबर लिहून ठेवा, जेणेकरून फॉर्म वाटप करते वेळेस आपल्याला त्या व्यक्तीला फोन करता येईल, आपला जाण्या येण्याचा वेळही वाचेल. आणि सोबत दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हा डाटा तयार करत असताना प्रत्येक माहितीच्या ठिकाणी नोंद करून ठेवा, चिन्हांकन करून ठेवा की त्या व्यक्तीचा आपण फॉर्म कशा पद्धतीनं भरलेला आहे. ऐन वेळेला गडबड होते की आपण स्वतः सेल्फ प्रोगिनी केलेला आहे की ऍड प्रोगिनीमध्ये केलेला आहे, किंवा त्या व्यक्तीचा 2002चा डाटा आणि 24चा डाटा आपण डायरेक्ट मॅप केलेला आहे, तर याची सर्व नोंद आपल्याकडे असू द्या आणि या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत चला आणि त्याचा पुरावा ठेवत चला. इथून पुढचे जे काही फॉर्म आहेत दुरुस्तीचे असतील किंवा तुम्ही ज्या काही अपडेट्स करत असाल तर त्याच्या प्रत्येक गोष्टीची नोंद किंवा त्या रजिस्टरवर नोंदी ठेवा की कोणत्या व्यक्तीचा आपण काय दुरुस्ती केलेली आहे, कोणत्या व्यक्तीचा आपण काय काम करत आहोत. कारण ऐन वेळेला आपल्याला गडबड गोंधळ होईल आणि काही गोष्टीचे जे उत्तर आहे तर ते BOला सुद्धा द्यावे लागणार आहेत. तर आपण काळजी घेऊया आणि त्याच्यासोबत प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवूया. आणि आपले काही जर प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जो काही आपण व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ठिकाणी तुम्ही लिंक दिलेली आहे, आपण त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या व्हॉट्सअपच्या मध्ये देवाणघेवाण करू शकता. आपण आपले काम आणि कर्तव्य इमानदारीने करत आहोत. आपले अध्यापनाचं काम करत असताना आपण राष्ट्रीय कार्यामध्ये सुद्धा सहभागी आहोत. येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. याच्यासाठी आपली एक देवाणघेवाण असावी म्हणून त्यासाठी आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो, आणखीनही तुम्ही जर या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल. पुढचा व्हिडिओ आपण इन्युमरेशन फॉर्मचा जो नमुना कसा आहे त्यामध्ये मागील इतर राज्यामध्ये कुठले पुरावे मागितलेले आहेत, सोबत आपल्याला तो फॉर्म कसा भरायचा आहे, आपण ज्या पद्धतीने मॅपिंग केलेले आहे त्या मॅपिंग केलेल्याच्या बाबतीमध्ये तो फॉर्म कसा भरायचा किंवा आपण समोरच्याला कसे फॉर्म भरायला सांगणार आहोत. किंवा असे काही मतदार असतील की त्यांना लिहिता येत नाही किंवा काही गोष्टीची माहिती इत्यंतभूत देता येत नाही, तर आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत 2002ची यादी सुद्धा आपल्याकडं ठेवावी. आम्ही तर आमच्या गावामध्ये ChatGPT आणि याच्यामध्ये गुगल जे आहे तर ते गुगलचा वापर करून आपण याच्यामध्ये अशा काही गोष्टी करून ठेवल्या की आम्हाला टोटल 4-5 याद्या एकत्रित सर्च करता येतात, एकत्रित बनवलेल्या आहेत. अल्फाबेटिकल म्हणजे कमांड देता येते किंवा 2002च्या यादीमध्ये नाव एकमेकाला BOला या BOकडे बघा, त्या BOकडे बघा, माझ्याकडे नाहीये, मुलगा इकडे आहे, वडील तिकडे आहे, तर आपण एकमेकाला विचारण्याचा वाक्य आलेला व्यक्ती हा कुठल्याच BOकडून परत जाऊ नये. लगेच त्याला त्याची माहिती त्याच्या कागदावर लिहून दिल्यानंतर तो वैयक्तिक BOला जाऊन भेटतो
आणि काम हे सुरळीत करता येतं. अशा पद्धतीचं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे मित्र. आणि हा व्हिडिओ जर नक्कीच आवडला, तुमचे जर काही कमेंट असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याला उत्तर देता येईल. आणि सोबत पुढील व्हिडिओ आपला जो आहे इन्युमरेशन फॉर्म भरणे आणि त्यासोबत कुठले पुरावे जोडायचे आहेत तर त्या इतर राज्याशी तुलनात्मक आपण त्या ठिकाणी पुरावे नुसार चर्चा करणार आहोत. चला तर तत्पूर्वी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.